नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात ही फुलांची शेती केली जाते। नांदेड जिल्ह्यातील काकडा हा फूल संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर प्रसिद्ध आहेच, त्याचबरोबर या काकडा फुलाच्या मागणीला दक्षिण भागामध्ये तसेच मेट्रो सिटी असेल, पुणे असेल, मुंबई असेल, हैदराबाद असेल, तेलंगणातील काही भाग आहे, या ठिकाणी या काकडा फुलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। गेल्या काही दिवसापूर्वी याच काकडा फुलाला जवळपास 500 ते 600 रुपये किलो भाव मिळत होता, परंतु आता या काकडा फुलाची आवक वाढल्याने याचा भाव कमी झालेला आहे। काकडा फुलाला सध्या मागणी वाढलेली आहे, त्यामुळे या फुलांना जे आहे ते भाव कमी मिळतोय। जवळपास 100 ते 150 रुपये या फुलांना भाव मिळतोय। आपल्यासोबत शेतकरी आहेत, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत, जे फुल उत्पादक शेतकरी आहेत। माझ्यासोबत शेतकरी आहेत। दादा काय सांगाल, किती एकर शेती आहे, तुम्ही फुलांची लागवड केली आहे? आम्ही 4 एकरमध्ये आहे। मोगरा आहे, काकडा आहे आणि आता काकड्याचं सीझन चालू आहे, पण त्याला मागणी आणि भाव कमी आहे। आवक जास्त झाली आहे, पण एक 8 दिवसाखाली 700-800 रुपये भाव होता। तर आता त्या हिशोबानं भाव 90 रुपये, 100 रुपये आणि तोडणीलाच 1 किलोच्या पाठीमागे 70 रुपये लेडीज घेतात बाया तोडण्यासाठी। आता त्या हिशोबानं आपल्याला काही उरत नाही ना, तर त्यामुळं शेतकरी फार संकटात आहे। त्याच्यामुळे थोडं शासनाने इकडे लक्ष देण्याची गरज आहे। समजा लागवड खर्च किती होता आणि आता उत्पन्न किती मिळते? लागवड खर्च नाही म्हणलं तरी खत पाणी म्हणलं तर 10-1 हजार रुपये खर्च त्याला जातो आणि 8 दिवसाला फवारणी मागे 1000 रुपये खर्च येतो। तर त्या हिशोबानं तशी आता हे नाही आहे, समजा जे सोर्स इन्कम पाहिजे तसा नाही आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी परेशान आहे। एकंदरीत आता काय मागणी असणार आहे शासनाकडे? शासनाकडे त्या हिशोबाने 400-500 रुपये भाव राहावा आणि शासनाने इकडे थोडंसं लक्ष द्यावं शेतकऱ्यांकडं, बस एवढंच सांग। नक्की ज्या काकडा फुलांना 500 ते 600 रुपये भाव होता, त्याचा भाव आता उतरलेला आहे। जवळपास 100 ते 150 रुपये किलोनं बाजारामध्ये याची विक्री होऊ लागलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचा जो लागवड खर्च आहे तो सुद्धा निघत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता शेतकरी कुठेतरी आर्थिक अडचणीत सापडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।